विदर्भात जिथे सूर्याच्या तीव्र झळांनी नागरिकांचं जगणं असह्य केलं होतं, तिथेच मंगळवारी निसर्गानं मोठा दिलासा दिला. दुपारच्या सुमाराला अचानक आकाशात ढगांची दाटी झाली आणि नंतर पावसाला सुरुवात झाली. नागपूरसह आसपासच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापलेल्या रस्त्यांना गारवा मिळाला. दीर्घ काळानंतर झालेल्या या पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून उकाडा आणि हीटवेव्हपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील जनता सध्या उष्णतेच्या लाटेचा सामना करते आहे. नागपूरसह परिसरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 44 अंशाच्या वर गेलाय. उन्हाच्या झळांमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर सकाळी 8 वाजतापासूनच उकाडा आणि उष्ण वाऱ्यांचा त्रास जाणवतो, तर दुपारपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. मात्र मंगळवारी या उष्णतेच्या तडाख्यात निसर्गानं नागरिकांना मोठा दिलासा दिला. दुपारच्या सुमारास अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि काही क्षणातच पावसाला सुरुवात झाली. नागपूरसह ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे तापलेल्या रस्त्यांना गारवा मिळाला आणि वातावरणातही थंडावा निर्माण झाला. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्यानं 44 ते 45 अंशाच्या दरम्यान असल्यानं उकाडा आणि हीटवेव्हमुळे नागरिक त्रस्त झाले. अचानक झालेल्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार मंगळवारी नागपूरचं तापमान 40.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हे तापमान सोमवारच्या तुलनेत 2.4 अंशानं कमी होतं. तर नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही अशीच घट नोंदवण्यात आली आहे. अकोल्यात मंगळवारी 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सोमवारच्या तुलनेत इथं 0.7 अंशानं घट पाहायला मिळाली. तर भंडाऱ्यात 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. इथं 2 अंशाची घट नोंदवण्यात आली आहे. तर बुलढाण्यात 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात सोमवारच्या तुलनेत 1.8 अंशांना पारा घसरला आहे. चंद्रपुरात 42 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. इथे 1.4 अंशानं तापमानात घसरण झाली आहे. तर गडचिरोलीत देखील 0.4 अंशानं घट नोंदवण्यात आली. जिल्ह्यात मंगळवारी 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इकडे गोंदिया जिल्ह्यात देखील 2.5 अंशानं तापमान घसरलं आहे. जिल्ह्यात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर वर्धा जिल्ह्याचा पारा स्थिर असून इथं 43.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तर वाशिमचा पारा 42.4 अंशावर स्थिरावला. इथे 0.2 अंशानं घट नोंदवण्यात आली. तर यवतमाळ जिल्ह्यात 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 0.2 अंशानं वाढ झाली आहे. एकूणच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात घट नोंदवली गेली असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र येत्या काही दिवसात तापमानात चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.